गावात चालले ना हा. आमचं तेवढं एक काम करा ना काय? त्या साड्या आहे ना त्या बायडी टेलरिंग कडे द्या तिला पिको फॉल करायला हा. सांगा ए आम्ही नाही टाकीत जा. आम्हाला काय काम धंदे नाही का हा. तुमचं ए. ज्ञान तिला नेऊन टाका एवढंच आहे का अरे गोळ्या कर की जा की आमच्या डबल हेल्पटे होणार आहे जा की कर ना तेवढं हा अरे आम्ही गेलो असतो मला ना ए. चप्पल हा. चावली चालता येत नाही आम्ही हे नाही जा. ना अरे ने तेवढं टाकून हिला काय झालं मिळून बाईला मला पण चावली काय चप्पल एका टायमाला बरी चावली दोघी जणीला चावते आता आम्हाला. चावली ती बरं, नवीन जा चप्पल तू आहे. हे तिला घेऊन काय दे. द्यायची? अरे नाही घेऊन जा अरे ना. जा घेऊन अरे पण इथं पैसे पैसे तिला आम्ही संध्याकाळी देऊ हा. तुम्ही देता का हा जा 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 जा, घेऊन जा जावा चला. ए गोळ दादा हे काय काम वाढवले हो गोळ दादा काय रे मला तर लय जाम भूक लागली गावात गेला मला पहिला वडापाव झाला तुम्ही आता अरे एवढे पैसे नाही करणे आपल्याकडे वडापाव खायला आणि मग ही लोकांची काम करायला त्यांच्या पैसे घ्यायला काय होते मग हा ना राव पैसे नाही पाणी नाही यांनी काम सांगितलं आईला करणे हा तुला वडापाव खायचा ना हा चल माझ्या डोक्यात एक मस्त आयडिया तुला वडापाव चारतो चला अशी नको मग माझ्याकडे सकाळीच काय टाकलंय तुला मी बी एक टाइमच खाल्ले ती समोर टाकलेलं खा नाही टाकणार आता तुला मी डबल खा की हा खा हा काय रे बांड्या काय करतोय काय नाही आज गोट्यावर कामाला मी गोठ्यावर कामाला आहे? मग अरे हा, सकाळीच गायला खाया टाकले होय. मग ती राखणच बसलोय अरे बांड्या कवर लोकांच्या इथं हमाल्या करणार जरा स्वतःच बघ काहीतरी धंदा पाण्याचं आपण धंदा पाण्याचं काय भांडवल लागतं धंदा पाण्याला अरे मग कर भांडवल घे काहीतरी स्वतःचा बिझनेस बिझनेस कर अरे मित्रा तुझा जन्म आहे ना बिझनेस करायसाठीच झालेला आहे बघ काय म्हणतो तुझ्या कपाळावरच लिहिलेलं आहे तुझ्याकडे बघून कुणी बी सांगन तुझा जन्म बिझनेस करण्यासाठी झालेला आहे म्हणून कपाळावर काय लिहिलंय रे माझ्या तो कोण लिहिलंय ना बिझनेसमॅन बंडू शेठ बिझनेस रात्री झोपेत कोणीतरी कार्यक्रम करून गेलेलं दिसतंय कोण लिहिलंय राव हे यार? असं लिहित असतात का अरे ते झोपीतलं जाऊ दे बिझनेसमॅन बंडू शेठ आहे तू अरे बंडू शेठ तुझा खापर पंजा बिझनेसमॅन होता बिझनेसमॅन हा बिझनेस मला कसं काय नाही माहिती हो तुला कस काय माहिती सगळं आम्हाला माहिती असणार तुला काय माहिती बरोबर आहे तुम्हाला माहिती हो तुम्हाला सगळ्या गावाच्या चौकशी असतात बरोबर मग आहे. हा. अरे मग तुझा आजा पंजा खापर पंडा तो बिझनेसमॅन होता तू काय लोकांची काम करीतो मग हा तू पण असं बिझनेसमॅन झाला पाहिजे डायरेक्ट मग तर मित्रा हे बघ हीच ती वेळ आणि हीच ते क्षण आहे स्वतःला बिझनेसमॅन बंड्या म्हणून साबित करून दाखव सिद्ध करून दाखव या गाववाल्याला की मी बिझनेसमॅन बांड्या आहे हमाली बांड्या नाही म्हणायचं काय म्हणायचं बिझनेसमॅन मॅन बांड्या अशी छाती ताणून चालला पाहिजे तू गावातून गावातून चाला लागला ना लोकांनी म्हणून पाहिजे अयो बिझनेसमॅन बांड्या आला बिझनेसमॅन बांड्या आला हा. बिझनेसमॅन बांड्या नाही हा. बांड्या नाही बिझनेसमॅन बंडू शेठ आयला माझ्याच नाही हा. मग लागा तयारीला बिझनेसच्या कारण्या हा. त्या साड्या दे त्याला असला नाही बिझनेस करणार मी अरे. साडे काय घाल काय ये तुम्हाला हाकली येत का जोगाला अरे काय? बाबा. किती नाव ठेवतील लोक गावात मला अरे तुला साड्या नाही घालायच्या हा मग? साड्यांचा बिझनेस करायचा तुला हा साड्या साड्याचा साड्या अरे. विकायच्या तुला मित्रा ए. साडी हा. काय घाबरलो ना मी म्हणलं जायला साडी काढ साडी येत असलं नाही हे बघ अरे इकडे बघ त्याच्यामध्ये ना 2 साड्यात हा. एक साडी 200 रुपयाला 400 रुपये दे आणि पुढे आहे ना तू हजार रुपयाने विक ना 2 साड्या 2000 विक ए, अरे क्वालिटी नाही एवढी या साडीत राव अरे क्वालिटी ना हा. तुला काय कळत का हे बघ हे बघ हे कसलंय नवीन क्वालिटीचा माल आहे मग ए, यार खरं चांगल्याच राव साड्या हा. आणि तेच तर लोकांना तुला सांगायचंय पटवून द्यायचंय बिझनेसमॅन बंड्या किती भारी कपडे विकतोय साड्या विकतोय म्हणून हा. समजलं का लोकांना कळलं पाहिजे बांडे आता बिझनेसमॅन झालाय बिझनेसमॅन हा. कळलं का लागा तयारीला बंडू शेठ काळजीच करू नका तुम्ही हा मस्त तयारी अयो. करतो तुम्ही काय टेन्शन घेऊ नका अरे, तू तयारी कर पण आम्हाला कशाला आणतो चला येऊ का पैसे अहो. दे 400 रुपये दे ना आमचे देवाच लागते का हा, मग यायला मस्त साडी विकणार आहे मी आता हा. ए, ए, साडी साडी बघा बंडू शेठ आता तुम्ही झाले आजपासून बिझनेसमॅन चला साडी 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 चला साडी 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 चला लाल पिवळी हिरवी निळी काळी साडी साडी चला 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 घ्या साडी साडी नरा सवारणारी जो घालेली साडी तो दिसेल सगळ्यात भारी चला साडी साडी चला चड्डी 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 नाही साडी 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 साहेब साहेब साहेब
साहेब इकडे या. साहेब इकडे या. चला साडी 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 या साडी. साहेब चला घ्या हो साहेब. अहो ऐका हो साहेब. साहेब एक मिनिट साहेब. अहो बायकोसाठी घेऊन जा हो साडी. साहेब साहेब तुषार इकडे. तुषार इकडे. तुषार इकडे. काय रे भांड्या? इकडे हो साहेब इकडे या. मला का वडीतो? बरं, जा जा बायकोसाठी घेऊन गेला असतं तर चांगलं झालं असतं. तुषार साडी बघ साडी बघ. साडी बघ कशी आहे. मला काय कळत नाही राव याच्यातलं. सूत कसं आहे सूत कसं आहे. नाही कळत. मला बी कळत नाही. बघ ना कशी ती. बरं एक मिनिट थांब. दुसऱ्या हे बघ घे साडी. हे बघ कसा नंबर 1 दिसतो. चला अरे. साडी 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 साडी. चला घ्या घ्या घ्या. तुला स्वस्त स्वस्त साडी स्वस्त. मग काय मी घालू का? अरे घे ना चांगली दिसती तुला. यायला लागलं चांगली तुला. दिसती तुला तू शहर. बघ हे बघ हे बघ. मी बघ बरं कशी चांगली दिसते. दिसती का ना चांगली. वा वा पोरं सोड. लाईन मारते ना. याड लागलं याला पार. साडी दुसऱ्या घेऊन जा. चला साडी 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 साडी. चला साडी. बोल दादा पटवस तर खायचे मला. अरे कटोल तर खा आज आपल्याकडे लय पैसे आहेत. चालतंय. मारा लवकर ऑर्डर मारा. हो 4 वडापाव. 4 ए गोळा करण्या इथं काय वडापाव खात बसले आणि आमच्या साड्या टाकल्या का पिकू फॉलला तुम्ही. म्हणजे मेवणी बाय आम्ही ना तुमच्या साड्या घेऊन चाललो होतो. तुमच्या साड्या घेऊन जाता जाता वाटत आम्हाला एक जणाने अडवलं आणि ना तो तुमच्या साड्या घेऊन पळून गेला. आता आम्ही त्याच्या मागे लागलो होतो. पळता पळता आम्हाला लय भूक लागली. आम्ही आलो मला बघ आला. दादा तुम्ही का? तुम्हाला काय झालं? अरे ठेवतो वडापाव. तुम्हाला काही कळतं का रे? आमच्या नवीन साड्या होत्या ना त्या आम्ही घातल्या पण नव्हत्या. त्याला सांभाळता नाही येत का तुमच्या दोघांना? पण आम्ही लय पळालो त्याच्या माग ते सापडलाच नाही. तुमच्या दोघांना नाही एक काम सांगितलं ते पण धड करता येते. अरे नव्याच्या नव्या साड्या होत्या त्या अजून अंगाला पण लावल्या नाही. काय तुम्ही इथं वडापाव खात बसलेत. एका कामाची नाही. कारण्या, हा, अरे घ्या रे कुणीतरी साड्या घ्या रे राव. बघा ना याचा रंग बी चांगला आहे राव. जर ही वरची पसंत नसली कुणाला तरी खालची की गाडी बी मोडली नाही. घ्या राव कुणीतरी साड्या. मला जगाला सिद्ध करून दाखवायचंय की मी बी यशस्वी उद्योजक आहे म्हणून. मी बंडू शेट आहे म्हणून जगाला सिद्ध करून दाखवायचंय. घ्या कुणीतरी साड्या घ्या रे. अरे वा वा गिराईक. वा वा बरं झालं देवासारखे धावून आल्या तुम्ही. घ्या घ्या साड्या घ्या. घ्या साड्या. हो का बघा ना सूत कशी आहे इथं सूत. हा अयो साड्या हा कसं आहे नंबर 1 आहे का नाही. ही माझी साडी. साडी हा, मग तुझी साडी पसंत बी केली का लगे? वा आणि वा. ही माझी कुठली? साडी. वा 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 बघू दे एक मिनिट. बघू दे कसा कलर कसा खुलून दिसते इकडे. हा एक मिनिट. हा कसा खुलून दिसते का नाही कलर. हा. नंबर 1 म्हणजे तुला तू ही केलीस कसं पसंत. हा ह्याचा बी सूत नंबर 1 आहे सुरतून आणली बघू. ह्याचा बी सूत नंबर 1 आहे सुरतून आणलेला उगाच नाही. कुठून आणली ही साडी? सुरतहून. सुरत वरून आणली काय. हा बर आवडली मला ही. आवडली ना. सोड ना सोड. देतो. सोड साड्या. वा वा हे चित्त काय गडी घातलेली. एक मिनिट सुरत वरून आणली. हो दे अरे एक मिनिट सोड हे मी तिकडलं सोडतो तो. अरे नंबर 1 मालच लय नंबर 1 आहे. आज तुम्हाला सांगतो आजच गट्टा आला होता याचा. हा काय हा, आजच आला आजच होता. गठ्ठा आलाय नवीनच साडी. नवीनच आहेत. हा, घेऊन टाका. द्या 400 रुपये द्या पटकीन. चला हे तुम्ही घ्या. द्या 400 रुपये. 400 रुपये 400 पाहिजे रुपये काय. देऊ का तुला? लय जामड बघ खाल्यात. हा ना राव. ए भांड्या असं का बसलाय? भांड्या ए भांड्या ए भांड्या काय रे असं का बसलाय? गोळ्या करण्या हा देश आज एक खूप मोठ्या उद्योजकाला मुकला. कस काय? ती मंदी आणि ती मेहुणीबाई आली. हा. मला हानमार केली आणि ती माझ्या 2 साड्या घेऊन गेले. फुकट नेल्या पैसे सुद्धा दिले नाही. लय मारले मला त्या दोघीनं. भांड्या अरे लोक जळतेत तुझ्यावर. लोकांना आहे ना देखवत नाही तू एक यशस्वी बिझनेसमॅन झालेला. समजलं का? हा एका यशस्वी बिझनेसमॅन वर दिवसा ढवळ्या टाकलेला दरोडा आहे. याच्या विरोधात आम्ही आवाज उठवणार. कधी उद्या. उद्या पण उठवा. हा 100% उठवणार. बर चालतंय टेन्शन काय घेऊ नको. आम्ही येतो. हा चल रे कारण्या. ए भांड्या 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 साड्या काय झाल्या संपल्या काय? 2 साड्या लागत होत्या राव अर्जंट. तुला लागत होत्या 2 साड्या. संपल्या का? जेव्हा नेहमी तेव्हा नेलं नाही. आता काय जेव्हा नेलं तेव्हा नेलं नाही.
काय गोळ दादा किती वेळ झाली वाट बघत होतो तुमची. अरे बसलो होतो ते बाहेरच्या राज्यातला एक जोडीदार भेटला हा. ते आलाय गावात ना तर त्याच्यासोबत गप्पा मारीत बसलो होतो तर झाला उशीर. खर्च झाला असेल मग तुम्हाला. अरे खर्च मला काय नाही झाला बघ त्यानेच सगळा खर्च केला मला. हा का हा त्याने तुम्हाला केला. हा सगळं जे काही खर्च असेल आईला त्याने. मजाच मग तुमची आज. अरे पण बघ ना काय? तो एवढा गरीब होता मेहनत मोलमजुरी करायचा हा. पण आता आहे ना लय श्रीमंत झालाय तू. श्रीमंत हा असं काय बिझनेस करतोय तू श्रीमंत झालाय. अरे बिझनेस नाही मग त्यांनी काय केलंय माहितीये का? काय? त्याने ना त्याच्याच गावामध्ये त्याच्या जवळच्या ठिकाणी दरोडा टाकलाय. हायला हा मग ते पकडलं नाही गेलं का. कसं पकडणार गावात स्वतःच्या गावामध्ये दरोडा टाकल्यावर कोण पकडणार आहे आणि त्याच्यावर संशय बी घेतला नाही ना गावातल्या लोकांनी. हायला गावातला असल्यामुळे लय माल बिल असेल त्याच्यात आता. राव अरे लय माल म्हणजे काय बरं लय श्रीमंत झालाय तू. मोकर गाडी बिडी 4 व्हीलर घेऊन आलता. हायला करण्या हा. मला काय म्हणायचं माहितीये का? काय म्हणायचं आपण जर असा दरोडा टाकला तर आपल्या गावात आपण दर टाकलो हा? आणि आपण पकडले गेलो. अरे कशाला पकडेन आपल्याला कोण? आपणच आपल्या गावामध्ये दरोडा टाकायचा. हा. म्हणजे कसं गावातले लोक आपल्यावर संशय घेणारच नाही ना की आपण दरोडा टाकलाय म्हणून. आणि दरोडा अशा ठिकाणी हा. टाकायचा जवळच्या ठिकाणीच टाकायचा. हा का मग त्या दिवस संशय घ्यायचं कामच नाही कोणाचं. हायला चौच्या ठिकाणी टाकायचा कुठं पण आता टाकायचा कुठं. करण्या हा. मला काय वाटतं माहिती का? हा. आता हे गावातले बाकीचे तर सगळे भुरटे मग? पण मेवणी बाईच्या इथं दरोडा टाकावा असं मला वाटतं. आईला तू बघ ना बघ आत्ताच गावात आली हा. आणि लगेच घर घेतलंय बांधलंय नवीन मस्त जागा शेती बिगा घेतली. घेऊन शेती घेतली. आईला लयच पैसा वाटते. माल कोणाकडे असेल मग मिळून बाईक मेवणी बाईकडे. तिथंच दरोडा टाकायचा. पण काय आहे, व्हायचं नाही ना. कशाला काय होतंय तेव्हा? आपण गावसच नाही ना. अजिबात नाही गवसणार. नक्की ना. अरे संशय काय कोणाला कळणार बी नाही. पण टाकायचा का हा चला मग. चल तयारीला लागू. सरपंच का हो? लय अर्जंट मध्ये बोलवलं. ह्या बघा हे दोघं पण आले मांदा हा. मी बाईच्या घरामध्ये मी सगळं जिथं तिथं सगळं बघितलं. घरातल्या आहेत ना वस्तू अजिबात हल्ल्याने नाही सगळ्या जिथल्या तिथे. फक्त आहे ना 20 तोळे सोनं आणि 50,000ची कॅश गेलेली. आतापर्यंत आपल्या गावातला हा खूप मोठा दरोडा आहे. मला काय वाटतंय माहितीये का हे काम आहे ना पाळतीवर झालेलं आहे. हे दरोडेखोर आहेत ना आपल्या आसपासचेच असणारे कुठले तरी. तर त्याच्यासाठी काय करायचं माहितीये का आपल्याला शोध घ्यायचे. हा. तुषार हा. तू काय करायचं माहितीये का वर शाळेला जायचं. हा. मांदा हा. तू माग शाळेला. बर आणि तू आहे ना आपल्या त्या नामदेव बाप्पाचा वाडा आहे ना ती लाईन सगळी बघायची. आणि तुम्ही दोघ जण हा. वाड्याच्या कडेला चालतंय. काय आणि मी माझ्या पद्धतीने शोध लावतो हा. बर काय. हा. आणि हो का कोणाला जर काय कुठं थांगपत्ता लागला हा. कुठं काय वाटलं हा. तर पहिला मला फोन करा हा चालतंय. काय. चालतंय. हा तुम्ही आता काळजीच करू नका दिसला ना तिथंच ठोकीतो त्याला आणि मग म्हणतो का चोरी केली तू. हा चालतंय. आणि एक लक्षात ठेवा हा. समजा आपल्याला याचा तर तपास लागला शोध लागला हा तर मला तर फोन कराच करा आणि हा. सगळं झाल्यानंतर शोध लागू नाही तर नाही लागू हा. आपण इथं जमायचं चालतंय. सगळ्यांनी चालेल. बरोबर. काय. हा हा. चालतंय. चला लागा कामाला ज्याचं त्याने. चला काळजी करू नका तुम्ही दिसन तिथं हाणणार मग चालतंय. सगळं पैसे घेऊन येणार हा येते हा. एक पण कमी नसणार सोनं दागन. रडत बसू नको Tension भेटणार तुझं सामान काय हा येते. मेवणी बाई रडू नका शांत राहा. चालतंय हा? पण भेटन ना माझं मला सगळं. कष्टाने कमावलेले ना तुम्ही हो कष्टाने कमावलेलं वाया जात नाही कळलं ना. हा चालतं येऊ का हो. चला. बंड्या एवढं सोनं पैसे गेले आपले चोरीला. माझे गेलेत तुझे म्हणजे काय माझे बी गेले. तुझे नाही गेले. जा तू मला सोनं दे शोधून जा. मी चोरला आहे ना कपडे पिडून मारणार आहे बघ तू आता.
हे करण्या आपण कुठं त्या दरोडेखोरांना शोधायचं? हा ना गुरुदादा, आपणच आपल्याला कुठे शोधणार. हा ना राव. बसा इथं. चल. गोयान करण्या काय बसले तुम्ही इथं? शोध येतोय, इकडे चाललो होतो. इथं बसले कुशल थांब सरपंच नाही, नाही, नाही. ए, जातो. नको. शोधतो. शोधा दापा इकडे एवढी मोठी चोरी झाली आणि कुशाला बसले तिथं. लय शोधलं. अरे तुम्ही तर आधीच येऊन बसले का? झाले का शोध? हा. काही सापडलं का काही? सरपंच काहीच नाही सापडलं. अरे मांदा पण आली. काय रे काहीच नाही भेटलं सरपंच, सगळीकडे बघितलं. तुषार पण आलाय. भांड्या हा? काय थांग पत्ता काय? काहीच नाही सरपंच. सरपंच तुम्हाला पण नाही भेटलं काहीच? अरे नाही मी पण शोधलं. मला काय वाटतंय माहितीये का? एक शेवटचा पर्याय म्हणून आहे ना, मी आहे ना सीबीआय चौकशी लावतो. गुरुदादा सीबीआय. हा. गुरुदादा ती आहे ना सीबीआय. ती नक्की शोधून काढणार. गुरुदादा सीबीआय. हाय का नाही? बरोबर. गुरुदादा सीबीआय. थांब ना, मी बोलतोय ना, थांब ना, ऐकतोय ना मी. बरं सरपंच, हा. मी काय म्हणतो माहिती का, एवढ्याशा कारणासाठी सीबीआय कशाला लावायची? अरे एवढंसं कारण आहे का? नाही, हाय कारण मोठं अरे आहे. किती मोठा दरोडा आहे आपल्या बरोबर गावातला. आहे. पण मी काय म्हणतो माहिती का, आपण आहे ना कुणीच मन लावून शोधलं नसेल हो, त्यामुळे सापडलं नाही. भांड्या मन लावून नाही शोधलं का? काय सरपंच राव, आणि तर ते चायला जीवाचं पाणी झालं, इतकं मन लावून शोधलंय. मग इथं पाय मोडायला आले तर शोधलंय म्हणे मन लावून बघ बरं. सरपंच, मी सांगतोय ना तुम्हाला, एकदा मन लावून शोधा, नक्की सापडेल काही ना काही. ऐकायचं का नाही तुम्हाला माझं? हा सगळ्यांना मन लावून शोधायला लावून तुम्ही बसा झाडाखाली. अरे पण मन लावून शोधलं सापडणार नव्हतं ना. आता ते आम्ही बसलो होतो थोडं, पण ते दम लागलं होतं म्हणून बसलो होतो झाडाखाली. बरं मला काय वाटतंय माहितीये हा. का, आता तू एवढा म्हणतोयस ना लय जीव तोडून बेंबीच्या देठापासून, तर एक शेवटचा प्रयत्न म्हणून मला वाटतंय शोधायला काय हरकत नाही. आणि मग बरोबर तुमच्यासाठी नाही पण मिवनी साठी शोधू मग. ठीक आहे, हा. जाऊ दे, एक शेवटचा पर्याय. हा Please. चालतंय. शोधा हा माझ्यासाठी. काळजी नका करू तुम्ही शोधतो शोधू. मी बाई, हा? चला. चालतंय मन लावून शोधा. हा, मन हा? लावून, मन लावून. चालतंय ये जाऊन लवकर. तुम्ही काय करता इथं? तुम्ही पण चला की. अरे मी हाय रे, हा, बरं ठीक आहे. टेन्शन ना घेऊ. हा. गुरुदादा एसबीआय. गुरुदादा एसबीआय. गुरुदादा एसबीआय. इकडे, इकडे. काय एसबीआय काय? एसबीआय. ते एसबीआय. अरे ते एसबीआय नसते, मग? सीबीआय असते. तेच ते. हे बघ काय, तू जेवढा घाबरलाय ना तेवढीच मला भीती वाटली. गुरुदादा आता करायचं काय? करण्या, हा. ते सीबीआय वाले डेंजर असते. हा. ते ना कशाहून का व्हायना आपला आहे ना मागमूस काढतील. हा. पण ते लय डेंजर असते राव. तुम्हीच मानला की आपल्या काय पकडू शकत नाही, काय होऊ शकत नाही. अरे म्हणलं होतं, पण ते सरपंच मध्ये आलं, ते सरपंच म्हणलं आपण डायरेक्ट सीबीआय मध्ये जाऊ ना, अयो म्हणून. मग आता करायचं काय? हे बघ, माझ्या डोक्यात एक मस्त आयडिया. सांगा. आपण काय करू माहितीये का, सरपंचांकडे जाऊ, आपल्याकडे जे मुद्देम आले ना ते सोनं आणि पैसे, हा. ते त्यांना नेऊन देऊ चालतंय. आणि त्यांना सांगू ते दरोडेखोर ना पळून गेले, हा. आम्हाला फक्त मुद्देमाल सापडलाय, हा. हा. असं सांगू आणि तो माल त्यांच्या ताब्यात देऊन टाकू. बरं सोनं नाणं काय असेल ते. हा. गुरुदादा तुम्ही माणसाला ते करू, पण एसबीआय. एसबीआय. अरे एसबीआय नाही, सीबीआय. हा. चला आता. सरपंच सापडलं, सरपंच सापडलं. सरपंच सापडले सापडले. काय सरपंच सापडलं? सापडले. हे बघा, सोनं आणि ते पैसे सापडले. खरं काय? हा, सांग तू. हाय का? अरे. सगळं आहे का बघा बरं. मेवणी बाई हा हेच आहे का? हा हेच आहे. सापडलं? कॅश कॅश पण आहे. हा गोळ्या कुठं सापडलं रे? अहो सरपंच, करणे आणि मी हा असं आम्ही दोघं आहे ना मन लावून शोधत होतो. हा आम्हाला शोधता शोधता आहे ना दोघ जण आहे ना कसलं तरी वाटप करताना दिसले. बर. मग आम्ही काय केलं, असं लपत लपत त्यांच्या जवळ गेलो. हा जवळ जाऊन बघितलं हा तर ते ना सोन्याचं आणि पैशाचं वाटप करीत होते ते काय बोलतो? दरोडेखोर. हा आम्ही काय केलं, असं जरा सारा वारा बघितला आणि अशी झडप टाकली का नाही त्यांच्यावर, शाबास. झडप टाकल्या क्षणी ते पळून गेले दरोडेखोर. खरं काय? हा, आता मुद्देमाल आमच्या हाती लागला, पण ते चोर आम्हाला दोघांना आवडले नाही, त्यामुळे ते पळून गेले. आईला वा 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 गोळ्या, आईला ही ना आनंदाची बातमी बा. अरे बहादूर गोळ्या करण्या. हा बहादूर गोळ्या करण्या. अरे मला यांचा अभिमान आहे, पण साऱ्या गावाला तुमचा अभिमान आहे. काय भांड्या?
सापडलं होय दादा अहो पैसा आपण चोरलं दागिने आपण चोरलं ते काय आपल्याला मिळालंय पण इज्जत लय मिळली आपल्याला लोकांनी कांदे घेऊन नाचले आपल्याला आयला नंबर 1 आयडिया काढली दादा तुम्ही आयडिया कशी मग हे बघ म्हणून तुला सांगत असते तू माझ्यासोबत राहता तुला अहो. इज्जत पण भेटणार आनंद पण भेटणार आणि पैसे अरे पैशासाठी तर लय आयडियात आपल्याकडे चला मग चल राम राम पाहुणं इकडे जायला रस्ता नाही खूप चिखल वगैरे झालेला आहे मला त्या गायकवाड सरांच्या घरी जायचंय तोपर्यंत तुम्ही गाडीवर लक्ष द्या कोण आहे अरे गाडीची वाट बघते गाडी वय तास झालं इथं वाट बघायली अजून एक गाडी आली नाही शिरूरला जायचंय मला शिरूरला वय येईल की मग एखादी गाडी त्याला काय हात करून जायचं त्याला आपल्या गावात कुणाकडे 2 व्हीलर असती तर गेले नसते का बसून त्याच्यावर हा हे केलं हे नात कर हे नात कर कांदे आहेत की त्याच्यावर कुठं बसणार आहे मी कर की ये थांब ना गाडी तिच्या जा 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 ए बंड्या बसलो की मला गाडीवर काम आहे यांना तर थोडं काम आहे कायचं ना? काम आहे तर काम आहे ना ते काम आहे ना शिरूरला चालले का आहे ना काम आहे ना आहे ना आहे ना शिरूर पर्यंत सोडा ना मला काय शिरूरला जायला ते हे, आव. अरे थांब गेलं नाही आईला गेलं येडच होत ती तुझं काय काम आहे रे मध्ये मध्ये करायचं थांबत होते ना मी गाडी जा मग कुणाला हात करून जायचं त्याला मला काय हे गोळ्या काय करायला काय नाही गाडी बघतो जरा गाडी बघायला होय हा कुणाची गाडी कुणाची म्हणजे आपली गाडी स्वतःची माझी बघितलीच होय आणि मग अरे, तुझ्याकडे तर 2-3 गाड्या होत्या ना रे पहिल्या अरे आहे ना पहिलेच 2-3 गाड्या आहेत आता ही पण आहे ही जुनी गाडी म्हणा हा, लय लय पैसे दिवसाची. झाले हो तुझ्याकडे हा. माझं चाललंय आता काय? ही गाडी विकून टाकावं लय दिवस झाले या गाडीला म्हणजे लगेच घेतली लगेच ऐकायची हा मग काय तर. केवढ्याला द्यायची गाडी मी द्या ना 5,000 रुपयाला फक्त 5,000 रुपयाला हा आयला राव तरी 5,000 रुपये होतील. देऊन टाक मला लगेच आईला, मग चालेल घेऊन टाक मग बरं झालं लय लय टायमाला दिली तो गाडी कसं आहे, मंदीला शिरूरला घेऊन जायचंय ना होय हा, मग- अरे वा 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 मग जा 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 चावी आहे ना आहे ना चावी आहे ना हे बरे आईला ढकलू लागते थोडी हा नकल हा बस का 5,000 गाडी भेटली हो आईला पाहुणं अहो इथं गाडी लावली होती मी आता माझी गाडी इथं लावली होती तुम्हाला लक्ष द्या म्हणलं होतं कोणती गाडी अहो मी आता खाली इकडे रस्ता नाही म्हणून मी इकडे पाय गेलतो गाडी इथं लावली होती मी मला काय माहित तुमची गाडी मी आणि तुम- मला सांगा मी काय तुमच्या आपण गाडीला काय तुम्हाला राखण मी आहे म्हणलं होतं लक्ष द्या म्हणून गाडीवर हो. तुम्ही तुमचं बघून घ्या मी काय तुमच्या गाडीला राखण नाही तिकडे गोंधळ घाला मला काय माहित नाही चाललो मी माझा त्या आईला सांगाव का नाही कोणला गाडी शिकून घ्यावं लागते काय की बाबा बंड्या हा? काय पेट्रोल संपलं काय अरे पेट्रोल नाही संपलं मग फुल पेट्रोल आहे पण तुला माहिती ना मला गाडी चालवता येत नाही म्हणून अरे हा तुला गाडीच येत नाही नाही का मग बघ कोणाची गाडी कोणाची म्हणून काय म्हणतोस अरे घेतली नाही करकरीत काय सांगू तू मग 5,000 रुपयाला मग घे. अरे आईला मी बी तुला काय बोलत बसलो मला माझ्या 2 व्हीलर ड्रायव्हर ठेवायचा राहतो का ड्रायव्हर ड्रायव्हर का हा पगार किती देणार आता म्हणशील तितकी देतो चल आधी बघ बर का हा, तू चल तर चालू तर कर चल पटकी रे कुठे जायचं सांग चल तू चाल मी सांगतो तुला चल हा. जाऊ दे सरळ हा. जाऊ दे हा. हा दमान चाललो जरा तुझ्या गाडी थांबवतो का गाडी थांबवतो एक मिनिट थांबव मध्ये हा तुला शिरूरला यायचंय ना हा जायचंय की हा चल बस मग पण ही गाडी कोणाची म्हणजे अगं, गाडी कुणाची म्हणजे तुला शिरूरला जायचंय ना हा जायचंय माझीच गाडी आहे चल बस चल 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 बस पटके
पण हे तुषार कशाला मग? तुझ्या अरे तुला माहिती आहे ना मोठे मोठे लोक ड्रायव्हर ठेवतात म्हणून ह्याला मी ड्रायव्हर ठेवलाय. हा असं आहे का? मी लय जागीरदार आहे, आपली गाडी आहे. बर बर चला चला चला. चल. पाय कर मला ठेवू पाय. ठेव पाय व्यवस्थित. तुझ्यार चल हळू दचके दे जरा थोडे जाता जाता. हा दचके मार दचके. शाबास दचके मार. ए बंड्या शाबास दचके मार दचके. अरे काय चाललंय तुझं सारखं त्याला ब्रेक मारून धक्के मारले करायला सांगायला? बाकी दचके. आणि तू बी काय रे धक्के धक्के मारू लागला? थांबा 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 काय? 1 मिनिट उतरा बरं तुम्ही. काय झालंय? आता काय झालं? उतरा उतरा. काय झालं ड्रायव्हर काय झालंय? यायला बंड्या हा? तू म्हणला होता गाडीवर बसायची आधी पेट्रोलची टाकी फुल आहे. ये बघ संपलं पूर्ण पेट्रोल त्याच. संपलं वय? मग तुला अक्कल बिकल आहे का नाही रे? काय काय गाडीवर बसायच्या आधी कळत नाही का तुला चेक करायचं काय करायचं? मग विचारलं होतं ना तुला, तू म्हणला टाकी फुल आहे. आता मला समोरची पार्टी म्हणली टाकी फुल आहे. मग समोरच्या पार्टीचा दोष आहे, माझा नाही. तसं आहे का? हा हा बरं मग झालं तुमचं झालं? सारखं त्याला धक्के मारून ब्रेक मार काय रे तुझं? आणि इथंच तुझी गाडी बंद पडली. मी कधी शिरूरला पोहोचायची? जाशील जाशील. ए ड्रायव्हर हा. तुला पेट्रोल चेक करता येते का नाही रे आधी? आता गाडीवर बसायची आधीच म्हणला ना पेट्रोलची टाकी फुल आहे. आता कसं काय संपलं मग? नाही गाडी टाकी तर फुलच होती त्याची, पण आता कसं काय अचानक जास्त पेट्रोल लोडची काय की ही गाडी? आता मला काय माहिती, तू घेतली. नाही आता मी बी घेतली नाही त्याच्यामुळे म्हणलं तू काळजी करू नको म्हणजे तुला सुखरूप मस्त आहे ना शिरूरला सोडितो मी. अरे लवकर जायचंय मला. ए, आम्ही ए, हो बाजूला हो बाजूला. हे कोणी? गाडी माझी आहे. कोण तुमची गाडी? मग अहो, काय संबंध आहे त्याचा? अहो, उतरा खाली गाडी नाही. माझी आहे. माझी गाडी आहे. अहो इथं कॅश पैसे देऊन घेतली गाडी माझी. अरे पण म्हणलं, गाडी माझी आहे म्हणतो ना मी. काय गाडी तुमची का? मग? उतरा खाली गपचे बघा. नाही नाही का काय? बरं का उतरेल मी? का गाडी माझी आहे ही. गाडीचे मालक आहेत का तुम्ही? मग मग मी कोण आहे? मी मालक आहे मी. आम्हाला काय माहिती? आणि हे माझा ड्रायव्हर आहे. माझी गाडी आहे. लोक तुम्हाला गपचिप सांगायला लागलोय आमच्या गावचे लोक आहे ना लय खुखार आहेत, लय डेंजर आहेत सांगायला लागलोय. जर कळलं ना तुम्हाला म्हणजे आमच्या गावच्या लोकाला की असं बंड्यासोबत झाले तुम्हाला इतकं कुत्र्यासारखं मारतील अरे ना. पण गाडी माझी आहे ना ही. अहो, पण कोण म्हणलं तुमची गाडी? मग कॅश पैसे देऊन घेतली कॅश पैसे. अरे पण मी विकलीच नाही ना. काय ऐकले बरं, हे काय माहिती का हे असं ऐकायचं नाही. ए तुम्ही काय करा, तुम्ही आमच्या गावच्या सरपंचाकडे चला. जर सरपंचाकडे यायचं नसलं ना तर पोलिसात मी अरे कंप्लेंट. कोण सरपंच कोण सरपंच लागून गेलाय? नाही येणार कोणता तुम्ही, सरपंच? नाही येणार तुम्ही नाही सरपंच. मी मी पोलीस- कशाला येऊ? मी पोलिसात कंप्लेंट करीत असतो. काय ना मग काय कर तुला कर. गाडीचा मालक मी आहे. नाही चल ए धर रे तुझ्या धर रे, चल ही मॅटर मिटू. सरपंचाकडे चला तुम्ही. एक प्रश्न आहे मला. काय ते? मी ड्रायव्हर आहे ना नक्की या गाडी. अरे तुझं ड्रायव्हर आहे त्याचा. मग ही गाडी देत नाही मला. गाडी कसं काय देत नाही? तुम्ही सरका तुम्ही अरे उतरा. पण गाडी माझी आहे ना. अहो तुम्ही उतरा ना, गाडी माझी म्हणलं अरे तर पण माझी गाडी आहे. सरपंचाकडे चला. ए तुझ्या गाडी घे तू चल. तिचं हे पेट्रोल मा- संपलंय ना. नाही, तू चल घे चल. आणि ए तू काळजी करू नको, तुला शिरोरला नेऊन सोडतो मी. टेन्शन घेऊ नको तू. चल ओळख गाडी. अरे पण गाडी माझी आहे गाडी ना. माझी म्हणजे चला सरपंचाकडे आमच्या. ए तुषार चल लवकर इकडे चला. हा, दाखवतो तुम्हाला मी. चल चल दाखव कोणता सरपंच तो. दाखव म्हणजे ए, खूप सरपंच मग? आहे. हा? अरे थांब, चल गाडी दाखवू लागे ना. हा. चल आता सरपंचाकडे. परत दुसऱ्या गाडीची वाट बघायला लागणार. चला तुम्ही सरपंचाचं घर आलं कुठं कुठं कुठं? चला ना, तुम्हाला खऱ्याचं करा खोट्याचं खोटं होणार आहे. चला तुम्ही फक्त. चला चला चला. तेव्हा काही आमच्या गावचे सरपंच आहेत. राम राम पाहुणे. राम राम. सरपंच काय बांडा यांना नीट समजून सांगा तुमच्या शब्दात. काय झाले? अहो ही गाडी मी घेतली तर हे पाहुणं म्हणतंय माझी गाडी आहे म्हणून. काय हो पाहुणा? पाहुणे माझी गाडी. ते बघा तुमच्या शब्दात समजून सांगा त्याला. हा माझी गाडी आहे ती. तुमची गाडी का ही? हो मग बरं तुमची गाडी म्हणल्यावर तुमच्याकडे आरसी काय कागदपत्र सगळं आहे असेल ना? माझ्याकडे सगळं आहे. बघू. सकाळीची कधी घेतली सरपंच मी गाडी? होय. उगा कुठून बी यायचं. बघा हे आधार कार्ड आणि गाडीचे पेपर. काय नाव आहे तुमचं? रमेश धोकटे. रमेश जोगटे. भांड्या MH12 LG 69. अरे भांड्या ही गाडीचं आरसी यांच्या नाव आहे. म्हणजे काय असते ते? अरे आरटीओ गाडीचे कागदपत्र आहे. गाडी माझी आहे ती. आरटीओ नियमानुसार आहे ना ही गाडी यांची. ही गाडी कोणाकडून घेतली तू? मी गोळ्या कोण घेतली आहे? गोळ्याकडून गाडी घेतली का? गोळ्या इकडे ये रे. म्हणजे गाडीला बी असं कागदपत्र असते होय? हा मग सरपंच गोळ्या साहेब, तू गाडी विकली का? भांड्याला गाडी विकली का तू? कोणती गाडी विकली मी? नाही हो, मी कोणती गाडी नाही विकली बांड्या बिंड्याला. ए बांड्या, मी कधी गाडी विकली तुला कोणती? ए अरे किती दल बदलूस तू, किती खोटं बोलायला लागलास. अरे मगाच गाडी ऐकलीस मला तो 5,000 रुपयाला.
इकलीच का नाही खरं सांग. गोळ्या तू किती खोटाने खोर आहे ना हे मला चांगलं माहिती आहे. खरं बोल, गाडी विकली का तू भांड्याला? सरपंच विकली. का? त्याचं काय झालं माहितीये का? करण्याचा मला फोन आलता. हा. मला फोन करायच्या आधी त्याने तुम्हाला फोन केलता, पण तुमचा फोन त्याला लागला नाही म्हणून त्यांनी मला फोन केला. त्याची आई आजारी दवाखान्यामध्ये ऍडमिट केली. त्या दवाखान्यात अर्जंट 5,000 रुपये सांगितले त्यांनी. त्यामुळे ते म्हणला मला काही बी करा गुळू दादा, 5,000 रुपये द्या. आणि माझ्याकडे दुसरा पर्याय बी नव्हता. आता माझ्याकडे असते तर मी दिले असते, पण आता माझ्याकडे बी नव्हते आणि माझ्याकडे पर्याय बी काही शिल्लक नव्हता. मग मी काय केलं, ती गाडी विकून टाकली. बघा बघा गोळ्या तुझा हेतू चांगला होता पण मार्ग चुकला रे. बरं ते जाऊ दे. भांड्या गाडी घेताना गाडीचे कागदपत्र चेक करायचे ना. चला, मग- पाहुणं गाडी तुमची आहे ना? हो हा, मग तुम्ही जाऊ घेऊन. नमस्कार. नमस्ते. सरपंच माझे 5,000 रुपये. अरे तुझे 5,000 मी देतो. हा तू काय टेन्शन घेतो. पण एक काम कर, या असं कुणा कुणा गाड्या नाही घ्यायच्या. जरी घ्यायचं ना तर कागदपत्र चेक करायची, पहिलं आपल्या नावा करून घ्यायचं आणि मग रोडला गाडी घेऊन जायची. कळलं का? काय राव तुम्हाला किती वेळा समजून सांगावर. सरपंच जाऊ का? हा 5,000 लक्ष ठेवा सरपंच. मालक ते पगार करा ना तेवढा. पगार हा हा, होईल ना पगार, लगेच होईल ना. अर्ध्या दिवसाचा तरी करा. अर्ध्या दिवसाचा पगार. पगार माझा. तिकडं हो, चाल. पगार मागत आहे. सरपंच 5,000 लक्ष ठेवा.